कशी आहेस? मस्त मस्त. हाऊ आर यू डुईंग? फर्स्ट क्लास. प्लीज कम, प्लीज कम. ये व्हेरी नाईस हाऊस. थँक्यू सो मच. आणि तू किती दिवसानंतर घरी आलेली आहेस? आपण मुळात किती वर्षांनी भेटतोय खूप वर्षानंतर. प्लीज सिट. आणि तू जो छानसा प्रोजेक्ट लोकमत सोबत केलेला त्यानंतर माझ्या मते आता आपण लोकमतसाठी काहीतरी करतोय, राईट? येस. अँड आय स्टील रिमेंबर फोमो हा एक खूप अमेझिंग वेब सिरीज मी केलेली लोकमतसाठी. येस. आणि एक्सपिरियन्स विथ लोकमत इज ऑलवेज फॅब्युलस. असं मला वाटतं की आय हॅव कम बॅक होम, आय हॅव कम बॅक टू फॅमिली. क्या बात आहे. सो म्हणूनच आज तुझ्या घरी यायचं आम्ही ठरवलेलं आहे. सो स्पेशल काय आहे ते आपण जाणून घेणारच. पण पहिल्यांदा लोकेशन अफलातून आहे. घर खूपच छान आहे. सो नक्कीच आपण दादरला आहोत तर व्ह्यू बघायला खिडकीतून आवर्जून, मुळात म्हणजे एवढा कंजेस्टेड मुंबईमध्ये हिच्या बाल्कनीतला व्ह्यू कसा असणार ते पहिले मला जाणून घ्यायचं आहे. नक्की नक्की. चलो, आय शो यू. वाव. डिड यू लाईक इट? हा व्ह्यू कोणाला नाही आवडणार, प्लीजच. असंच आम्ही इथे उभं राहतो, मी आणि माझे मिस्टर. संध्याकाळची आम्ही कधी संध्याकाळी घरी तो असेल तर इथे उभं राहून कॉफी पितो आणि अशाच आमच्या गप्पा होतात. आणि म्हणजे खूप छान वाटतं असं समुद्राकडे बघता बघता थोडं पर्सनल टाइम स्पेंड करायला. येस. आणि समोर तुम्ही बघू शकता, प्लीज. सो ते जे आहे तो अतल सेतू आहे. आणि इकडनं आम्हाला, म्हणजे मी जेव्हा पुण्याला जाते, हे मला ॲक्च्युली बेस्ट लोकेशन यासाठी आहे कारण का मी पुण्याची आहे, तर मला इकडनं पुणं खूप जवळ पडतं. म्हणजे घरातून अतल सेतू बाय ड्राईव्ह इज हार्डली 10 मिनिट्स. सो तू सगळ्यात जास्त खुश तू झाली असशील जेव्हा हा अतल सेतू रोड ओपन झालाय तेव्हा. तर आमच्याकडे ना 2 ऑप्शन होते. एक वर्लीचा ऑप्शन होता आणि एक हा दादरचा ऑप्शन होता. आणि जेव्हा आणि खरंच माझ्यासाठी तरी हे सरप्राईज माझ्या मिस्टरांनी दिलेलं हे घर. तर आम्ही, म्हणजे त्यांनी मला ते पण घर दाखवलं, हे पण दाखवलं, पण कुठेतरी ना ते मनात असं होतं की इकडनं पुणा फार जवळ आहे आणि मला आणि आता रोड हा काही दिवसात पूर्ण होणार आहे आणि मला माझ्या आई बाबांना भेटायचं आहे. आणि आय थिंक कुठेतरी इट वॉज अन अनसेड आवाज जो त्यांनी ऐकला. आणि सगळ्यात आधी मी इथे उभं म्हणाले की थँक्यू सो मच आनंद, माझ्यासाठी पुणं फक्त 2 तास 15 मिनिटावर झालेलं आहे. सो आय थिंक दिस इज द बेस्ट लोकेशन फॉर मी ॲटलिस्ट. बरं, मला एक जाणून घ्यायचा, किती वर्ष झाली तू इथे आहेस त्या बिल्डिंगमध्ये? 3-3.5 वर्ष झाली असतील. ह्याच्या आधी आम्ही समोरच राहायचो. सो असं नाही आहे की आम्ही दुसऱ्या कुठल्या एरियामध्ये राहायचो. तर ह्याच्या आधी आम्ही समोर, म्हणजे ITC आहे ना, तिथे त्या साईडला आम्ही राहायचो. सो तिकडनं आम्ही थोडं असं हळूहळू ना पुण्याच्या जवळ मी ढकलतीये सगळ्यांना. नाही, पण मुंबई बेस्ट आहे. मुंबई सोडून कुठे जायचं नाहीये. आम्ही सोडून देणार नाही, तुला कळलं ना? अरे तू जात जा, तुझ्यासाठी आता छानसा रोड बनवलेला आहे, त्यामुळे तू एनी टाइम कधीही 2 तासात पोहोचू शकते पुणे मुंबई. हो, मला एक्झॅक्ट 2 तास 15 मिनिटं लागतात पोचायला. सो मुळात लोकेशन, घर हे सगळं ठीक आहे, पण आज तुझी खरी परीक्षा मी घेणार आहे, ती म्हणजे किचनमध्ये. आता एवढं छान घर असल्यावर तुम्हाला या गोड चेहऱ्याकडे बघून वाटतं का या मॅडम किचनमध्ये वावरत असतील का? ओके. तर बघ, मी ना यूट्यूब बघून उत्तम जेवण बनवू शकते असं मला वाटतं. अच्छा. पण असे काही मजेदार किस्से मी तुला सांगेन. म्हणजे माझे सासरे आहेत ना, इज अ व्हेरी पर्टिक्युलर मॅन. म्हणजे त्यांचे अजिबात कुठल्याच बाबतीत डिमांड्स नसतात. तर ते घरची भाजी खातात, घरची पोळी. त्यांना म्हणजे अगदी सुपारीचंही व्यसन नाही आहे. चहा कॉफी तर म्हणजे नाही दिली तरी त्यांना असं काही नाही आहे. पण आणि आमचा एक दिवस असतो की संडे एंटायर फॅमिली विल गो टू अ रेस्टॉरंट, म्हणजे फॅमिली टाईमसाठी. पण जेव्हा त्यांना कळतं ना की आता आमच्या ज्या कुक आहेत, मी तुला इंट्रोड्यूस करीनच, ती नाही आली आणि मी प्रयत्न करते टू बी दिस परफेक्ट बहू, आणि मी फुल यूट्यूब बघून टमॅटोची चटणी बिटणी बनवणार. आणि जेव्हा त्यांना कळतं ते म्हणतात की मला भूक नाही आहे, किंवा ओ माझी मीटिंग आलेली आहे, ओ मला इकडे जायचं आहे, ओ मला तिकडे जायचं आहे. आणि ते लिटरली, म्हणजे आधी मला वाटलं, पहिल्यांदा असं वाटलं की अरे बहुतेक खरंच मीटिंग आली असेल. दुसऱ्यांदा वाटलं की अरे अर्जंट काम आलं असेल. तिसऱ्यांदा पण सेम. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझं मन दुखवायला नको
म्हणून ते असे काहीतरी कारण सांगून ते घरीच येत नाहीत आणि ते बाहेर जेवतात. पण तरी माझा नवरा मी जे पण अंड बनवते हे तो एक मान खाली घालून खातो. सो मला असं वाटतं की मी चांगली कुक आहे, पण आपण बघू आता. लेट्स सी, याची परीक्षा तुझी होणारच आहे. किचनमध्ये मॅडम किती वावरतात माहिती आहे का? कुठे मीठ आहे, कुठे मसाले ठेवले आहेत ते माहिती आहेत का, ते पण बघूयात. लेट्स गो. आर यू रेडी? तू मला अशा प्रसंगात आणून ठेवलेलं आहेस ती आय हॅव टू बी रेडी. आणि वाय नॉट रेडी बिकॉज आपल्याकडे मनीषा आहेत. अच्छा, नमस्ते. सो ह्या आमच्याकडे गेले 15 वर्ष आहेत. म्हणजे ह्या जर नाही आल्या तर सगळ्यांना घरी टेन्शन येतं, सगळ्यांचा BP हाय होतो आणि सगळे एकदम असे वायफळ, बरोबर शब्द आहे वायफळ, असे वायफळ नाही का, सगळे चिडचिड करतात, वेड्यासारखे वागतात. सो शी इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ आवर फॅमिली. तर या किती किचन मध्ये वावरतात? मी ते 1-1.5 तास असते. या किती या वावरतात? म्हणजे मी जेवण बनवते तर मी बोलतेच ताईंना की या म्हणून आतमध्ये जरा बघा taste शिका असं करा. कधी हो. म्हणाला? शिका म्हणजे त्यांना येतं, असं की येत नाही असं नाही, येतं त्यांना. पण तुम्ही असल्यावर त्या आता विसरणारच, सगळंच विसरतायत त्या. काय नाही विसरत, त्यांना आठवण असतं. लक्षात असतं. असतं. तर बघूया, लेट्स सी. ओ माय गॉड, आय एम आज सो ब्लेस्ड. काय काय बनवणार आहात स्पेशली, तू सांगणार आहेस प्लीज? हां, तर आपण बनवणार आहोत आज उन्हाळ्याचा सीझन आहे, त्याच्यामुळे मला असं काहीतरी बनवायचं होतं जे खूप लाईट वेट आहे आणि असं म्हणजे हेवी फूड मला बनवायचं नव्हतं. तर मी काकडी, क्युकंबर हे सिलेक्ट केलेलं आहे. हा आज आपला मेन इन्ग्रेडियंट आहे. तर आपण आधी कूलर बनवणार आहोत, म्हणजे समर कूलर, एक ज्यूस सारखं त्याचं. मग आपण त्याचं सॅलेड बनवणार आहोत आणि आपण क्युकंबर काकडी रोल्स असं बनवणार आहोत. बरं, सो ह्या 3 गोष्टी आपण असं ताई खाऊ शकेन ना? खाऊ कारण की मला आता भीती वाटायला लागली, हे काय. बरं, डील होताना काहीतरी वेगळी झालेली फोनवर. हो, फोनवर मी आळूचं फतफते खाणार होती, त्यामुळे मी एवढी खुश होती की वाव, आळू वडी खायला मिळणार आहे मला. आणि नाव मी एंटर केलं की नाही, मी प्रयत्न केलेला आळूचं फतफद, मी बोलले पण होते. Yes. हां, पण त्या बोलल्या फार अवघड आहे, आयु शुअर. म्हणजे यांनाही कळलं की हे यांच्याकडून होणं शक्य नाहीये, राईट? ते बोलले वेळ लागेल, वेळ लागेल, हां, वेळ लागेल. आणि वेळ चालला असतो, यांना जमलं असतं का? जमलं असतं ना, केलं असतं तर त्यांनी बघितलं असतं तर केलंच असतं ना. थोडी हा, नाही म्हणजे केलं. त्यांना करावं लागलं असतं, मी बघितलं असतं आणि तू यांची खाल्लं असतं. मेहनत जास्त गेली असती. म्हणून आज छानसं कुकंबरचं बघूया काय बनवतात. हा, हे काहीतरी वेगळं आहे, आपण आज काहीतरी वेगळं करू. म्हणून मी माझ्याकडे काही चान्सच नव्हता. ओके, आय एम रेडी. तू फक्त हो म्हण, मी येते. लेट्स सी, तुझी चॉईस आहे, तुला काय बनवायचं ते बनव. सो मी आज फ्री हँड दिलेलं मॅडमला. येस. सो आणि तिने मला सांगितलेलं इन्स्ट्रक्शन्स होते की 3 डिशेस बनवायच्या आहेत. येस, एकाच गोष्टीच्या 3 काहीतरी 3 डिश बनवायच्याच पदार्थ आहेत तुला. बनवायचे, हां. 3 पदार्थ तुला बनवायचे आहेत. पण आता 3 पदार्थामध्ये हिने एवढा सोप्पा, काकडीसारखा एवढा सोप्पा तिने चूज करावं. मला स्मार्ट मान यांची सून झाल्यापासून जरा मी स्मार्टली स्मार्ट वर्क करायला Smart work लागली करायला लागलीये. आहे. सो गो अहेड. ओके. सो पहिलं काय बनणार आहे? सो पहिलं आपण बनवतोय मिंट क्युकंबर कूलर. ओके, मिंट म्हणजे तुळशी, पुदिना. परत मी जाते. कट मी जाते. कट. मी हे खाऊ शकेन. Go सो ahead. ह्याच्यामध्ये आपण काकडी आहे, पुदिना आहे, मध आहे. मध आहे आणि आता मी लिंबू पिळणार आहे. सो अर्धा लिंबू बास झाला आणि मी 1.5 काकडी घेतलेली आहे. ओके. सो आता आपण लिंबू टाकलेला आहे, एक फ्रेशनेस येतो लिंबूने. ओके, आणि आता आपण हे म्हणजे ग्राइंड करणार आहोत आपण याला. मला फोबिया आहे कशाचा? मिक्सरचा. किचनचा नाहीये ना किचनचा phobia? नाही, मिक्सरचा मला लहानपणापासून फोबिया. माझ्याकडे हात गेलेला आतमध्ये, त्याच्यामुळे आता या जेन्युइनली
तेव्हापासून मी मिक्सर ऑपरेट करत नाही, तर आता त्या करतील. हां, त्यात बर्फ टाकायचा म्हणजे एक चांगला कूलिंग इफेक्ट येईल. सो आपलं हे कूलर रेडी झालेलं आहे आणि जस्ट टू डेकोरेट दिस पुदिना ह्याला आपण ह्याच्यावर असं ठेवूयात. And the cooler is ready. सो पहिलं काय काय आहेत ते पहिलं सांग मला एक्झॅक्टली. सो कूलर तर आपलं रेडी आहे. रेडी आहे. सो नाव आपण हे जे आहे, सो तू वॉटरमेलन फेटा चीज ऐकलं असेल. वी आर गोइंग टू डू वॉटरमेलन क्युकंबर आणि फेटा चीज. ओके. त्याच्यामध्ये आपण क्युकंबर वॉटरमेलन ॲड केलेला आहे. मी खूप कमी पुदिना ॲड केला होता, पण मी आता थोडं अजून जास्त ॲड करते आहे. बरं. आणि हे मी असं बघितलेलं टी व्हीवर. मला माहिती नाही हे कितपत का करतात, पण असं करतात. होय आयुष्य. या. आणि हे असं करून मी ह्याच्यावर हे टाकलेलं आहे. सो माझ्याकडे फेटा चीज इज रेडी यर. सो आय एम जस्ट गोइंग टू स्प्रिंकल फेटा चीज असं बरं. ऑन इट. मला खूप चीज आवडतं खायला फेटा चीज, त्याच्यामुळे मी खूप जास्त टाकणार आहे क्वांटिटीमध्ये. बरं, हेल्थ वाईज तू काही बघतेस की नाही? हो, दिस इज गुड. इट्स हेल्दी. हेल्दी नाही, किती आपण हेल्दी राहायला पाहिजे. हेल्दी म्हणजे फिट राहायला पाहिजे. हां, फिटनेसकडे हे फिटनेससाठी खूप उत्तम आहे बिकॉज चीज इज गुड फॅट्स. आता आपण जे पण काय बनवतोय इट इज व्हेरी गुड वेन इट कम्स टू फायबर्स. कारण का काकडी इज फिल्ड विथ फायबर, व्हेरी लेस कॅलरी. वॉटरमेलन अगेन विथ वॉटर. चीज इज व्हेरी गुड फॅट. सो थोडं जास्त टाकल्यावर इट्स ओके. आणि ह्याच्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लिंबू. ओके. सो बेसिकली ना क्युकंबर आणि लेमन हा कॉम्बिनेशन इज रिअली गुड. गिव्स अ व्हेरी पण गुड वॉटरमेलन पण आहे त्याच्यात. हां, पण थोडे एक टँगीनेस जर तुला पाहिजे असेल तर यू कॅन डेफिनेटली ॲड दिस. या सगळ्या Stir it a bit. युट्यूबवरून बघून करतेस? येस. नो म्हणजे सी आम्ही वॉटरमेलन फेटा चीज हे खातोच घरी, ओके. पण हे मी युट्यूबवर बघून बनवते. मी हां, वेरॅज मनीषा हे सगळं बनवतात तर त्याच्यामुळे मी मनीषांना व्हिडिओ पाठवलेला, पण शी सेड की रॉंग पर्सन, हे सगळं मला येतं. सो पण हा ही माझी तुझं आणि मेहनत आहे. किचनचं रिलेशन ज्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनीच ऐकलंय. मिक्सरचा किस्सा मला नक्कीच ऐकायचा. तो मिक्सरचा फोबिया काय आहे तुला? अगं सो काय झालेलं म्हणजे मी खूप लहान होते. म्हणजे स्कूलमध्ये मी असेन फॉर शुअर. आणि माझी आई मिक्सरपाशी काहीतरी करत होती. म्हणजे ऑफकोर्स काहीतरी वाटत असेल. आणि मी आय वॉज जस्ट प्लेइंग अराउंड आणि मला माहिती नाही का मी तिच्या जवळ गेले आणि म्हणजे ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये झालं की तिने हात काढला असेल आणि मी तिथे हात लावायला आणि ते झाकण उडालं आणि माझं बोट आतमध्ये गेलं. थँकफुली मला लागलं नाही, पण तो फोबिया आजपर्यंत माझा पाठलाग करत राहतो असं मला वाटते. म्हणजे मी मिक्सरकडे बघितल्यावर मला एक प्रकारची भीती वाटते. आधी आवाजाची वाटायची, पण आता आवाज ठीक आहे, आता काय वाटत नाही. हां, मिक्सरला मी हात नाही लावू शकत मिक्सरला. सो ठीक आहे. काही काही असतं फोबिया. सो नॉट बॅड. Yes, मी नेक्स्ट तशी डिश आहे. काय आहे? सो आपण करत आहोत क्युकंबर रोल. बरं. ओके. सो हे पनीर आहे. पनीरला मी म्हणजे त्याचं गार्निशिंग केलंय. गार्निश केलंय. मीठ आहे, हा कोथिंबीर आणि आपले सगळे मसाले आहेत. म्हणजे धणजिऱ्याची पूड आहे, मग गरम मसाला आहे, मग लाल जे पण आपल्या मसाल्याच्या डब्यात असतं ते सगळं मी यात टाकलेलं आहे. आणि गार्निश त्याला मी कोथिंबीरनी केलेलं आहे. सो नाव व्हॉट वी डू इज, ही आहे आपली नॉर्मल हिरव्या रंगाची मिरची आणि पुदिन्याची चटणी. ओके. आणि हे मी काय केलंय, ग्रीक योगर्ट मध्ये ह्याला मिक्स केलेलं आहे. अच्छा. सो म्हणून एक क्रीमी टेक्स्चर
फॉर्म झालेला या चटणीचा. सो व्हॉट वी डू इज व्हेरी सिम्पल. मी हे असे कापलेले आहेत, म्हणजे स्लाइस केलेले आहेत. ह्याच्यावर आपण हे स्प्रेड करायचं. बरं. यात पनीर आपण आतमध्ये टाकू. व्हेरी ब्युटिफुल नाईस फॉर्म. आणि ह्याला रोल करायचं, बस, दॅट्स इट. सो यू रोल दिस. ओके. वन्स यू रोल दिस, तुम्ही टूथपिक घ्यायची ही आणि यू जस्ट लॉक इट अप. बरं. असं. सो युअर वन, बेसिकली युअर वन, दिस इज डन. इट पूरा. गुड ना, नॉट बॅड ना. चलो रेडी. सो आता आपण नेक्स्ट. त्याचं सिमिलर माझी आपण मदत करणार पाहिजे? आहोत. हां, ॲक्च्युली इट विल बी इझियर फॉर मी. नाही, तसं मी करू शकते, पण तरी तू केलंस तर मला आनंद होईल, मला बरं वाटेल. रुचिताच्या घरी येऊन काय केलं? सो मी किचन मध्ये जेवण बनवलं. आय थिंक तू पहिली, म्हणजे मी पहिली अशी गेस्ट असेल तिच्या घरी जाऊन स्वतः होस्ट जेवण बनवते. येस, जी शोची होस्ट आहे ती स्वतः जेवण बनवती आहे. बट आय एम सो प्राऊड ऑफ यू पूजा. तू किती चांगलं करतेस. कारण की मी सुगरण आहेच. आहा, आहा. येस. यू कॅन आस्क माय हजबंड. आणि हे इतिहासात हा एपिसोड प्लीज लिहा, कारण का लोकमत फिल्मीची जी अँकर आहे, जी होस्ट आहे, ती जेवण साक्षात बनवते. माझ्या घरी येऊन जेवण बनवत आहे. फॉर्मॅटच बदललाय आम्ही या शोचा. पण यु नो, हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे आपल्या काकडीचा, तो मला आवडलाय. टेस्टही केला मी. खरंच खूप छान आहे. मी पण हे ट्राय करणार आहे घरी. आणि असं काहीतरी जे म्हणजे टिपिकल नाही आहे आणि समज. सो हे तुम्ही ऑन द रन सुद्धा बनवू शकता. भूक लागली तर आणि हे पटकन. मुलांना वगैरे आवडेल. कॅलरी वाईज इट हॅज प्रोटीन, इट हॅज फायबर. आणि जर पटकन घरी कोण आलं आणि स्टार्टरमध्ये काहीतरी द्यायचं असेल छान. सो यू कॅन गिव्ह दिस. आणि इनफॅक्ट तू तर व्हेजिटेरियन आहेस, त्याच्यामुळे तुला तर हो, व्हेजिटेरियन लोकांसाठी ऑप्शन खूप कमी आहेत. सगळे कसे काढणार नाही ते ना, हे होणार. तुला एक दोन पाहिजे तर काढून ठेवू शकते. सो हे पेरी पेरीचा मसाला आहे. येस, विच यू आय लाईक इट. आय एम शुअर इवन यू विल लाईक इट. डेफिनेटली. आता आपण खायला सुरुवात करायची का? हो, येस प्लीज. समर स्पेशल, लेट्स ईट. लेट्स गो. चल. सो रुचिता, फायनली तू जेवण बनवलेलं आहे. जेवण म्हणजे इट्स लाईक इव्हनिंग आपण स्नॅक्स. ॲपिटायझर्स म्हणू. सगळं एकदम ॲपिटायझर सारखं. सॅलेड आहे, कूलर आहे. सो आपण टेस्ट करायचा का आता? तुला लक्षात आहे ना मी काय बोलले ते? तिने मला धमकी देऊन ठेवली आहे. कसंही असलं, कमी असलं साखर, काहीही कमी असलं तरी तुला एक्सप्रेशन चांगलं द्यायचं, हे छानच आहे म्हणून. असं एकदम. कसं? ओके. असं कोण करतं? Okay. एनिवेज. चस चस. नॉट बॅड, नॉट बॅड. साखर हलकी कमी, म्हणजे साखर कमीच आहे, पण ठीक आहे. हा, पण हरकत चांगलं आहे, नाही. हेल्दी Okay, आहे. healthy ठीक आहे, आपल्याला वजन कमी करायचं आहे त्याच्यामुळे विदाऊट नाही. आपल्याला पुदिन्यावर काय याच्यात? तुळस नाही. पुदिना आहे आणि पुदिन्यामुळे ना खूप असं रिफ्रेशिंग. छान वाटतं. मी विषय बदलतीये.
म्हणजे कळतंय मला ते, प्रेक्षकांनाही कळून चुकलंय. जे आळू वडी, आळूचं वतवद पासून तिने जे ती ट्विस्ट झाली आहे पूर्ण काकडीवर ज्या पद्धतीने, मला आता रिअलाईज होतंय की माझं नशीब चांगलं की मी आळू कॅन्सल केलं एंड मुमेंटला. आणि ह्याचं श्रेय जातं माझ्या सासूबाईंना, खरं सांगते मी तुला. ओके. कारण का मी कालपर्यंत रेडी होते, आळूचं फतफद आणि फतफद आणि फुल यूट्यूब पाठांतर झालेलं माझं. तर त्या माझ्याकडे आल्या आणि मला बोलल्या की बघ तू माझ्या मुलीसारखी, माझी मुलगीच आहेस तू, त्याच्यामुळे प्लीज मानांचं जरा मान राख आणि काकडीचं काहीतरी तयार कर. आणि मग मी हे सगळं युट्यूबवर सर्च करून वगैरे जो अभ्यास तिने केलाय, 10वीच्या परीक्षेला पण जेवढा अभ्यास केला असेल बोर्डात आले असते मी, पुढे तयारीत असते ना. फॉर शुअर बोर्डात आले असते एवढा अभ्यास केला असता तर. हे तर झालं, पण एक भेटण्याचं निमित्त असतं. आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला की हा चेहरा टेलिव्हिजनपासून किंवा मोठ्या स्क्रीनपासून का लांब गेला. लांब असं नाही, आय थिंक माझ्या प्रायोरिटीज बदलल्या लाईफमध्ये. म्हणजे माझं एक अरेंज मॅरेज आहे आणि एका टिपिकल 96 कोळी मराठ्याच्या घरात माझं लग्न झालं. आणि असं नाही की ते सपोर्टिव्ह नाही आहेत, खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. पण कुठेतरी ना मला आय थिंक तुझं पण लग्न झालं आहे आणि प्रेक्षक ज्यांचं लग्न झालं त्यांना हे समजू शकतं की एक बॅलेन्सिंग मला ते झेपलं नाही. मी नाही आहे मल्टीटास्किंग. आणि शूटमध्ये 13 तास घालून परत घरी मला वेळ देता येत नव्हता. त्याच्यामुळे एक असं आम्ही म्हणजे मी स्वतःहूनच आय थिंक विचार केला की आता मला माझ्या परिवाराला जास्त प्राधान्य द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर मी असं नाही की मी पूर्णपणे घरी बसून राहिले. मी इंस्टाग्रामवर आत्ताच 6 महिन्यापूर्वी इन्फ्लुएन्सर झाली आहे. ओ हो, वाव. ते टचवूड चांगलं चालू आहे. आणि माझ्या नवऱ्याने 3 वर्षाआधी मला एक कंपनी गिफ्ट केली आहे. तर त्याच्यामुळे मी ऑफिसला जाते, मी ऑफिस सांभाळते, घर सांभाळते आणि त्याच्यामध्ये मला आवडेल शूट करायला. पण आता कंपनी गिफ्ट केली नवऱ्याने तर कोण 12 तास काम करेल. नाही नाही, म्हणजे माझा म्हणण्याचा हेतू असा होता की मी काम करतीये. हा, तसं तू ऍक्टिंग सोडून बाकीची बाकीची मी कामं करतेय. मला खूप आवडेल परत अभिनयच्या क्षेत्रात वळायला. पण आता आय थिंक हा टाइम बरोबर नाहीये. आता हा टाइम माझ्या पण एखादी समज चांगली सिरियल आलीच आणि त्यांनी तुला छानसं बजेट, छानसं हिंदी असेल, मराठी असेल, छानसं प्रोडक्शन हाऊस, मोठ्या बॅनरचं असलं तर आवडेल करायला. बघ माझ्या टर्म्स नुसार जर गोष्टी वळत असतील आणि आवर्स आपण जे म्हणतो ते आवर्स जर मॅनेज होत असतील. आवर्स मॅनेज नाही होणार, पण 15 दिवस, महिन्यातले 15 दिवस तुम्ही आम्हाला द्या, 12 तास. ते तुलाही माहिती आहे, इथे तासांचा हिशोब अजिबात नसतो. अजिबात नसतो. आय डोंट नो, मे बी तशी अपॉर्च्युनिटी, लेट्स क्रॉस द ब्रिज वेन वी गेट देअर असं म्हणतात ना. सो जेव्हा येईन तेव्हा बघू. आता तरी मला माहिती नाही मी करीन नाही करीन, आय हॅव नो आयडिया. बरं, बिझनेस कशाचा आहे. सो माझे जे मिस्टर आहेत आनंद माने, ते रिअल एस्टेटमध्ये आहेत. आणि सो आपण वीकेंड होम्स पण बांधतो. सो वीकेंड होम्समध्ये असं खूप वेळेला असं होतं की एक बंगला हा आपल्यासाठी आपण ठेवतो. सो असे यांचे जेव्हा बंगले होते तर आय कम फ्रॉम अ व्हेरी रेंटल बॅकग्राऊंड. म्हणजे आपले पुण्यामध्ये म्हणजे माझ्या आईबाबांचे हॉस्टेल्स आहेत, बॉईज हॉस्टेल्स आहेत, गर्ल्स हॉस्टेल्स आहेत, एक म्हणजे व्हेरी रेंटल शॉप्स आहेत जे रेंटवर आहेत. सो मी जेव्हा इथे लग्न करून आले तेव्हा मी खूप इन्व्हेंटरी या लोकांची बघितली जी ठेवलेली आहे आणि त्याचा मला उपयोग काहीतरी करायचा होता. सो देन आय डिसाइडेड की वाय नॉट वी गिव्ह ऑल दिस ऑन रेंट. अँड आय स्टार्टेड माय ओन एअरबीएनबी झिंग स्टेज म्हणून, जिथे जवळजवळ आपले महाबळेश्वरला 7-8 बंगले आहेत. आपलेच बंगले मी त्याला रिफर्बिश केलं, रेनोव्हेट केलं आणि स्विमिंग पूल आणि फॅसिलिटीज, ॲम्युनिटीज सगळे ॲड करून त्याला आपण रेंटवर देतो. मग कर्जतला आपले भरपूर बंगले आहेत, अलिबागला भरपूर बंगले आहेत, लोणावळ्याला भरपूर बंगले आहेत, 100 प्लस मतलब 100+ बंगलोज आहेत ऑल ओव्हर, जे आपण भाड्यावर रेंटल देतो.
सो एक छोटंसं असं माझ्या मिस्टरांनी मला ही कंपनी उघडून दिलेली की आता आपण ऑफकोर्स खूप एक्सपॅन्ड झालेलो आहोत, आता आपण फ्रीलान्सिंग पण खूप करतो. तर छोट्या कंपनी सुरुवात करून आज ती कंपनी टचवूड एक मोठी झालेली आहे. आता आपण त्याचा ॲप पण आणतोय मार्केटमध्ये. क्या बात आहे. अभिनय क्षेत्रात तू आलीस आणि तिथेही तू मोजक्याच भूमिका केल्या. तू अशी भूमिकेसाठी दारोदारी फिरली नाहीस किंवा भूमिकेसाठी तू वारंवार स्क्रिप्ट वगैरे तू तशी नव्हतीस की मी अभिनयाची भुकेली अशी नव्हतीस तू, नाही, राईट? नाही, कधीच आलं नाही. करायचीच, नाही आलं ओके फाईन, आय एम हॅपी. सो तुला वाटलेलंच की हे सगळं सोडून मी बिझनेसकडे वळीन? ॲक्च्युली ना मी त्याच्यावर रिअलाईज करताना मला ती चटक आधीपासूनच एवढी अशी काही नव्हती. माझं पॅशन होतं ॲक्टिंग Yes. करणं. कारण का मी तुला एक एक्झाम्पल देते. तुमचाच प्रोजेक्ट होता लोकमतचा जो मी केला आणि माझ्याबरोबर अजून एका पोरीला तुम्ही, अजून एका ॲक्ट्रेसला तुम्ही शॉर्टलिस्ट केलेलं. सो ते तुम्ही आता अज्युम करा, प्रेक्षक तुम्ही पण अज्युम करा. तर माझं सिलेक्शन झालं. शूटच्या दिवशी मला अजूनही आठवत आहे की द डिरेक्टर अँड द कास्टिंग, आय थिंक डिरेक्टर नव्हतं पण कोणतरी सेटवर, आय थिंक वन ऑफ द टीम मेंबर्स ओनली, ते आले माझ्याकडे आणि ते मला बोलले की अरे ही पोरगी तुला माहिती आहे ना शॉर्टलिस्टेड होती तुझ्या रोलसाठी. मी म्हटलं हां मला माहिती आहे. तिने फोन केलेला आणि ती लिटरली अशी होते की हिला तुम्ही फायनल केलं, मला सांगायचं ना फोन करून, मी वाट बघत होते ना. मग तो बोलला की ठीक आहे, माझ्या डोक्यातून निघून गेला असेल, आय एम सॉरी, पण ही फायनल झाली आहे. खरंच तुम्ही तिला फायनल केलं आहे का? म्हणजे जेव्हा हे मला असं कळलं तेव्हा हे खूप आपल्या इंडस्ट्रीमध्ये होते, तुलाही माहिती आहे. म्हणजे एखादा रोल मी अशी कधीच नव्हते. म्हणजे मला समोरून जर कधी फोन आला नाही तर मी स्वतःहून कधी फोनही केला नाही की का नाही मला घेतलं, तिच्यामध्ये काय आहे आणि मी ते प्रयत्न करीन. तिच्या नशिबात होतं, तिला मिळालं. डेफिनेटली. त्याच्यामुळे मी फ्रॉम डे वन मला असं वाटतं की प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन आलेलं आहे. मी नव्हतीच भुकेली आणि मी जे पण आधी पण जेव्हा मी अभिनय करायचे, लव लग्न लोचा ही माझी सगळ्यात सुपरहिट सिरियल जी होती. म्हणजे आजही मला लोक काव्या म्हणून हाक मारतात. तो पण एक माझ्या नशिबाचा भाग होता, पण नंतर हार्डवर्क होतं. मी कधीच मी पैशांच्या मागे किंवा रोलच्या मागे मी कधीच धावले नाही. म्हणजे आय वॉज व्हेरी हॅपी वॉट एव्हर डेस्टिनी इज ऑफरिंग मी किंवा लाईफ इज ऑफरिंग मी. आणि मराठी तर आपलं आधीपासूनच कच्चं होतं, त्याच्यामुळे मी असं पण म्हणाले नाही की मी खूपच फ्लुएंट मराठी बोलणारी मराठी खूप मोठी अभिनेत्री आहे असं मी कधीच स्वतःला टॅग केलं नाही. कारण का मला माहिती आहे ना की मी प्रत्येक स्क्रिप्ट पाठांतर करायचे. सो आय वॉज नाही. आणि जसं मी तुला आधी सांगितलं, आय चोज मॅरेज ओव्हर माय ॲक्टिंग करिअर. आणि बंद केलेलं नाही आहे मी ॲक्टिंग करिअर, नाही तर आज येस आपण भेटलो नसतो. तर डेफिनेटली बंद केलेलं नाही आहे, पण मे बी ती अजून अपॉर्च्युनिटी, ते एक म्हणतात ना एक ट्रिगर की नाही यार हे करायचंच आहे, म्हणजे काही होऊ दे हे करायचंच आहे. तशी अजून स्क्रिप्ट नाही आली. तशी अजून आलेलं नाही. म्हणजे माझ्याकडे जेव्हा 2 वेळा बिग बॉस पण आलेले, मी नाही बोललेले की कारण का मला मे बी आत्ता आला मी हो म्हणेन आय डोंट नो, पण तेव्हा ते थ्रिल मला मिळालंच नाही त्यातून. तर मी आता काहीच सांगू शकत नाही व्हॉट फ्युचर होल्ड्स फॉर मी. बरं, लग्न, अरेंज मॅरेज हा एक मला टास्क असतो प्रत्येक मुलीसाठी. कारण की मुलगा ओळखणं, पहिली गोष्ट तर आता सगळेजण लव्ह मॅरेज प्रिफर करतात आणि अरेंज मॅरेज तू कितव्या वर्षी केलं? आय गॉट मॅरिड व्हेन आय वॉज 27. इयर 2021. 21ला तुला असं वाटलं नाही की अरेंज मॅरेज करतोय आपण, रिस्क आहे? वाव. मला हे बोलायला खूप आवडेल. मी एका पॉलिटिकल फॅमिलीमध्ये जन्म घेतला. माझ्या फॅमिलीमध्ये आम्हाला कधीच कुठल्या बाबतीत रिस्ट्रिक्शन्स नव्हते, अपार्ट फ्रॉम सिलेक्टिंग अ गाय. म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीलाही, मलाही आणि माझ्या धाकट्या भावालाही हे ना डोक्यात भरलं होतं की मुलगा किंवा मुलगी आम्हीच आणू. सो ते बिहारमध्ये नाही का ते लहान पोरांना लहानपणापासून सांगतात की तुला IAS व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे, तसं ते आमच्या डोक्यात भरलेलं की. आणि आम्हाला माहिती होतं की प्रेम करून काही मिळणार नाही आहे, कारण का शेवटी आई बाबा जे म्हणतील तेच करायचं आहे.
आणि मला असं वाटतं की लग्न ना हा जुगार आहे, गॅम्बल आहे. आणि मला जोकर निघाला, माझा उपमाच एकटा निघाला. आणि हो म्हणजे इनफॅक्ट मला खूप मज्जा आली, कारण का एकमेकांना आम्ही ओळखत नव्हतो आणि लॉकडाऊनमध्ये आमचं लग्न झालं, तर आम्ही त्याहून एकमेकांना ओळखत नव्हतो. खटके प्रत्येक लग्नात वाचतात असं नाही आहे, पण मला असं वाटत नाही की अरेंज मॅरेजमध्ये प्रेम होणं इतकं सोपं आहे, जे आमच्या दोघांच्या बाबतीत झालं. वी फेल इन लव्ह इव्हेंच्युअली विथ टाईम. आणि जसं मी सांगितलं की हो, माझं हुकमाचा एक्का निघाला त्या गॅम्बलमध्ये. तर या आय जस्ट वन इन मॅरेज, आय वन इन लाईफ. नक्की. बरं आता पुढे तुझे काय काय प्लॅनिंग्स आहेत इन फ्युचर, की देर इज अ सम टार्गेट काही डोक्यात आहे? हो, सो वी आर लॉन्चिंग वन मोर कंपनी विच इज वी विल सून कम टू नो, कारण का आम्ही खूप एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर ती कंपनी लॉन्च करणार आहे. ऑल्सो वेन इट कम्स टू इंस्टाग्रॅम, मी थोडं सिरियसली घेण्याचा विचार करते लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सिंग, कारण का ते कुठेतरी तर मला आवडायला लागलेलं आहे. एक मज्जा येते ते करायला, नवीन प्रॉपर्टीज एक्सप्लोअर करता येतात. सो ते कुठेतरी मी सिरियसली घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या सगळ्या जर्नीमध्ये जर चांगली सिरियल आली किंवा आय डोंट नो सिरियल, मी अजूनपर्यंत स्केप्टिकलच आहे, पण चांगला कुठला प्रोजेक्ट आला तर मग मी आत्ता एक प्रोजेक्ट करणार होते खूप सुंदर, पण ते प्रोड्युसरांचं ॲज युज्युअल मराठी प्रोड्युसरांचं बजेटला घेऊन खूप इश्यूज होतात. पण तो प्रोजेक्टच थांबला. बट इट वॉज अन एक्सलंट प्रोजेक्ट विच आय वॉज गोइंग टू डू. तर असं काय आली संधी तर नक्की. तुला प्रोडक्शन हाऊस काढायचं डोक्यात नाही आलं कधी? अगं मला खूप वेळा डोक्यात आलं प्रोडक्शन हाऊस. इनफॅक्ट माझे सासरे आणि मिस्टर वर इन्व्हेस्टर्स. हिंदी ह्याच्यामध्ये ते खूप मूवीज बीजमध्ये इन्व्हेस्टर्स होते ते. पण विथ ड्यू कोर्स ऑफ टाईम आय थिंक त्यांना पण एका प्रोजेक्टसाठी वाईट एक्सपिरियन्स आलेला. आणि हां, आणि जेव्हा मी विचार केला की मला करायचं आहे, तर मला ना पूजा कुठलंही गोष्ट प्रोड्यूस करायला असं मला वाटतं की हा माझा अनुभव आहे, गोष्टींना एकत्र येण्याची गरज आहे, तुमची ती टीम स्ट्रॉंग बनण्याची गरज आहे. सो आय थिंक ती टीम मला अजूनपर्यंत मिळाली नाही, ओके. जिथे मी कॉन्फिडेंटली म्हणू शकेल की अरे अच्छा, म्हणजे हे आता आम्ही या टीमला पण मी ती एकत्र शोधण्याचा घेऊन. प्रयत्न तरी कुठे केलायस? नाही केला ऑनेस्टली, नाही नाही केला. हां, बिकॉज आपल्या मराठी क्षेत्रात येस टीम आहेत, खूप चांगले प्रोड्युसर डायरेक्टर आहेत, खूप Director चांगले स्क्रिप्ट्स आहेत, अँड दे आर सर्चिंग फॉर अ व्हेरी नाईस प्रोडक्शन हाऊस. सो मे बी या माध्यमातून फॉर शुअर. पण मला जेवढा अनुभव आलेला आहे तेवढं चित्रपट तर मला करायचं नाही आहे प्रोड्यूस. अजिबात नाही करायचं नाही आहे. माझ्या आयुष्यात मी 32 चित्रपट केलेले आहेत, त्याच्यामध्ये 23 चित्रपट रिलीज झालेले आहेत. एक्झॅक्ट उलटा नंबर आहे. त्या 23 चित्रपटामध्ये मला माहिती आहे प्रोड्युसरांची हालत कशी होते, काय होते. पण त्याच्यामध्ये त्या 23 फिल्म्समध्ये आय हॅव नॉट फाउंड अ सिंगल प्रोड्युसर जो येऊन म्हणेल की मला प्रॉफिट झालं आहे. मी काही हरीन ऑन पेपर्स. म्हणजे उगाच सांगायला आमचा चित्रपट चालला तर सगळेच म्हणतात आमचा चित्रपट चालला. यू शो मी प्रॉफिट्स ऑन पेपर. आणि हार्डली तू जर काही सिनेमे बघितले मराठीमधले, हार्डली म्हणजे बोटावर मोजणारे सिनेमे असतील त्यांना फक्त प्रॉफिट होतो. बाकी सगळे तर म्हणजे फेम पाहिजे किंवा मज्जा करायची म्हणून आय थिंक प्रोड्यूस करतात का काय, आय डोंट नो का करतात. पण डेफिनेटली चित्रपट प्रोड्यूस करायचा नाही आहे. समथिंग सिरियल्स और हां समथिंग लाईक दिस वेर आय नो की ऑन पेपर्स. बिकॉज म्हणजे माझे जे मिस्टर आहेत किंवा माझे सासरे, दे बिलीव इन पेपर पे क्या लिखा है भाई, बाकी तू रहेगा, तू बहुत भारी है, सब अच्छा है तेरा. आणि दॅट डझंट फॅसिनेट अस एनीमोर. तर इफ प्रॉफिट्स आर शोईंग ऑन पेपर्स देन वाय नॉट. डेफिनेटली मग सिरियल्स आणि जे ओरिजिनल्स वेब सिरीज आहेत, डेफिनेटली आय थिंक अबाउट इट इफ आय गेट अ गुड टीम. नक्कीच. बरं आता मला कट्टो पण जेवणाकडे येऊया. ओ या. हां, सो ज्या पद्धतीने तुझा मेन्यू आहे आजचा, त्याच्याहून कळलं तुझं आणि किचनचं कनेक्शन खूप छान आहे. मस्त एक नंबर भारी, तिला सगळं येतं हे मी म्हणीन. बरं आईच्या हातची कुठली डिश तुझी फेवरेट? माझी आई ना
ग्राउंडनट ऑइल वापरते कुक करताना. म्हणजे ते नॉर्मल जे रिफाईंड ऑइल असतं ना ते वापरत नाही. ग्राउंडनट शेंगदाण्याचं तेल वापरते ती कुक करताना. तर लाईक ना टिपिकल स्मेल आहे. हां. तर तो स्मेल आल्यावर मला माझ्या आईची आठवण येते. म्हणजे मला आजही जर तिची आठवण येत असेल आणि मग मी मनीषाला सांगते की मनीषा त्या तेलातून मला एक भाजी बनवून द्या. माझी आईची भाजी म्हणजे बटाट्याच्या चकत्या, ते काचऱ्या लहान म्हणायचं आहेत का? काचऱ्या, आम्ही चकत्या म्हणतो त्याला. बरं. म्हणजे माझ्या आईने हा शब्द दिलेला आहे चकत्या, तेच काचऱ्या. ते कधी ते ग्राउंडनट ऑइलमध्ये आणि माझ्या आईचं बोंबील फ्राय. अच्छा. बस आय वुड रन टू पुना राईट नाव. या 2 उत्तम माझी आई बनवते. बरं, आर यू स्पायसी लवर या? ठेचा, मी मराठी, आय एम अ सकर मराठी जेवणासाठी. मला तू भाकरी दे, ठेचा दे, मस्त चुलीवरचं चिकन दे. मटण खात नाही मी, चुलीवरचं चिकन दे, आय विल ईट इट. मला मी अजिबात आय वॉन्ट हॅव थाय, आय वॉन्ट हॅव एशियन. मी मग असं मला आज हे सगळं का? कारण म्हणजे का मलाही आवडल्याचा ठेचा भाकरी खायला. ते मला तू मला सांगितलेलं की एक इन्ग्रेडियंट, आता मिरची जर मी घेतली असती म्हणजे एक सो येस, व्हेजिटेबल. मिरचीचा ठेचा आहे. मिरचीचं काही दही टाकून मिरचीचा ठेचा जो बनवतात, इफ यू नो. नाही, दही टाकून मी कधी खाल्लेली नाही. मी नॉर्मल लसूण आणि हा, मिरचीचं. ते तो हे ठेच- नेक्स्ट टाइम जो पण असेल गेस्ट त्याच्यासाठी मी फरमाईश करते की पूजाला मिरची नाही. पण मला दिस वॉज द इझिएस्ट टू डू. म्हणजे Yes, मी ते तुझ्या प्रेक्षकांना परी खरं आहे सांगते, आणि तुला बनवता येईल असं तू ते सोपं. माझ्या कपॅसिटीनुसार मी खूप प्रयत्न केलेला आहे हे सगळं बनवण्याचा. आणि खरंच छान झाले, कारण का मीच संपवतीये हे. सो ऍक्च्युली टेस्टी झालेला आहे. बरं, तुझी आणि नवऱ्याची बॉन्डिंग जाणून घ्यायला आवडेल. सो आमचं अरेंज मॅरेज आहे. तर माझे जे जिजाजी आहेत आणि माझा जो भाऊ आहे, सो माने ग्रुप, माझे जिजाजी इमर्सनमध्ये कंपनी आहे तिकडे काम करतात. माने ग्रुप इमर्सनचे क्लायंट आहेत. सो दॅट्स हाऊ ही न्यू माय फादर इन लॉ अँड माय ब्रदर इन लॉ. अच्छा. सॉरी, ही न्यू माय फादर इन लॉ अँड माय हजबंड, ब्रदर इन लॉने. आणि जेव्हा सो त्यांनी मॅट्रिमोनीवर स्वतःला रजिस्टर केलेलं, मी पण मॅट्रिमोनीवर स्वतःला रजिस्टर केलं. मॅट्रिमोनीमध्ये ना एक एलिट मॅट्रिमोनी नावाची एक गोष्ट असते. तर त्या एलिट म्हणजे ते नॉर्मल मॅट्रिमोनीपेक्षा एक वेगळा सेक्शन असतो, जिकडे योगायोग म्हण त्याचं स्थळ दिसलं, प्रोफाईल दिसलं, त्याला आमचं प्रोफाईल दिसलं. आणि दुर्गेश म्हणजे जे माझी आजी आहेत त्यांना स्ट्राईक झालं की अरे हे तर आपले म्हणजे मी यांना ओळखतो, हे क्लायंट आहेत. आणि नेमकं त्याला पण तो लंडनवरनं जस्ट आलेला शिकून, आणि त्याला माझं प्रोफाईल मिळालं. त्यांनी मला इंस्टाग्रामवर स्टॉक बिक केलेलं. आता तो खोटं म्हणतो की मी तुला केलं नव्हतं म्हणून. त्यांनी स्टॉक बिक केलं इंस्टाग्रामवर. मग फॅमिलीज एकामेकांशी बोलले. नाही सॉरी, आधी त्यांनी मला फोन केला नंबर काढून की असं असं तुला जर लग्न करायचं नसेल आणि तुला जर फोर्स करत असतील तर मला आत्ताच सांग, मी फोन ठेवून टाकेन. मी म्हणाले की नाही नाही, मला कोण फोर्स करत नाही, आपण बोलू शकतो. आणि ते आमचं आय थिंक तिकडेच ही वन मी, कारण का बळजबरी नव्हती, काय नव्हतं. आणि ते सगळं झालं. माझ्या वडिलांनी आनंद 72nd मुलगा होता, 72nd झालेला, 73rd मुलगा होता अरेंज मॅरेजसाठी जो मी बघितलेला. सिरियसली? या. आणि यू डिड टिपिकल दॅट कांदे पोहेवाला कार्यक्रम? येस, टिपिकल कांदेपोहे, पण उलट त्याच्या घरी कांदेपोहे झालेलं. म्हणजे आम्ही त्याच्या घरी गेलेलो. Okay. आणि माझे सासरे इतके अमेझिंग समंजस व्यक्ती आहेत ना, ते बोललेले की मुलगी आमच्या घरी येते, आम्ही तुमच्या घरी नाही येत. म्हणजे माझा मुलगा तुमच्या घरी येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या घरी या वाव. आणि तुम्ही बघा की माझं घरचं वातावरण कसं आहे. डेफिनेटली. माझं लग्नही जे लॉकडाऊनमध्ये झालं, माझी वारात त्याच्या घरी गेलेली महाबळेश्वरला, म्हणजे पाचगणीला जे आपलं घर आहे. सो इट वॉज द अदर वे राऊंड, की त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली, माझी वारात त्यांच्याकडे गेली. क्या बात आहे, व्हेरी. आणि मी आनंद इज अ व्हेरी व्हेरी क्यूट फेलो. म्हणजे आय थिंक इज वन ऑफ द मोस्ट इनोसंट सोल्स दॅट आय हॅव मेट इन माय एंटायर लाईफ. म्हणजे त्याच्यासाठी किती सोमवार केलेलेस तू? अगं मी काहीच सोमवार केले नव्हते, मी तुला खरं सांगते. मी काहीच सोमवार केले नाहीत. माझी आई मला सांगायची की तू देवाचं कर, हे कर, ते कर. मी
काहीच केलं नाही. आय थिंक मी काहीतरी पुण्य केलं असेल आयुष्यामध्ये की मला इतका चांगला नवरा भेटला. आणि म्हणजे मी खरं सांगू का तुला, तू मला म्हणतेस की तुला ऍक्टिंग कडे तू का वळत नाहीस. मला माहितीये की त्याला मी आज जर सांगितलं की मला ऍक्टिंग करायची आहे तर तो सिरियल काढेल माझ्यासाठी. डेफिनेटली हे पण मला तो माहिती तेवढा आपण मूवी असेल काही असेल तो तो सगळंच करेल. करेल. पण Yes. ते असताना मला माझ्या घरचे पैसे वेस्ट नाही करायचेत किंवा ते वाया नाही घालवायचेत. का म्हणून असं का म्हणतेस वाया आणि वेस्ट? माझे अनुभव तसे आहेत मराठी चित्रपटाचे तरी. तर मग म्हणजे तो एक एक्सिलेंट नवरा आहे. म्हणजे नवऱ्यासाठी सो त्यामुळे एक मुलगी म्हणून जी हॅपी गो लकी लाईफ पाहिजे असते, एक छानसा सुखी संसार. एक्झॅक्टली. आणि त्या संसारामध्ये माझे सासू सासरे आर एक्सिलेंट, स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट फॉर मी, कारण माझा आईबाबा पुण्याला असतात. सो ते त्या संसाराचा एक पार्ट आहेत. स्टँडिंग एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग, होल्डिंग फोर्ट. बेसिकली ना मला सेंटरमध्ये ठेवले आणि या लोकांनी खूप पॅम्पर करून तो फोर्ट माझ्या आजूबाजूचा मला एका शेलमध्ये ठेवून खूप स्ट्रॉंगली होल्ड केलेला आहे. आणि आनंद इज अ व्हेरी लव्हिंग आहे यार. आय मीन एक्स्ट्रीमली लव्हिंग. बरं, ज्या पद्धतीने तू म्हणालीस त्या सगळ्या गोष्टी या सांगितल्यात, पण तुझं आणि सरांचं कधी वाजलं असं भांडण वगैरे? आणि रोज. मी तापट आहे मला माहिती आहे आणि तोही तापट आहे, असं नाहीये की तो तापट नाहीये. पण मग त्याला असं कळतं की आता ठीक आहे मला जायचं ऑफिसला, पण माघार घेऊ. आणि ऑल्सो ना ही हॅज अ व्हेरी गुड अपब्रिंगिंग, बिकॉज त्याला एक धाकटी बहीण आहे आणि त्याला ही लव्ज हिज मदर अ लॉट. मला काय वाटतं माहिती का पूजा, यू स्टार्ट अंडरस्टँडिंग वुमन फार बेटर जेव्हा तुमच्याकडे एक धाकटी बहीण असते घरी. तुमची आई एवढी काय म्हणतात त्याला, एज्युकेटेड असते की ती तुम्हाला समजवते. तर त्याच्यामुळे आनंद हा एक असा व्यक्ती आहे की त्याला ऑलरेडी 2 स्त्रियांचा एक्सपिरियन्स आहे त्याच्या लाईफमध्ये आणि तिसरी मी. त्याच्यामुळे त्याला ते मूड स्विंग्स काय असतात किंवा मी कसं हिला समजून घेऊ, तो त्या बाबतीत उत्तम आहे. आणि हो, तो आज इथे नाहीये, पण तो म्हणजे असता तर यू वुड हॅव रिअली लव्हड इट. आपण फार्म हाऊसवर जेव्हा जाऊ तेव्हा नक्कीच मी त्यांना भेटणार आहे आणि होपफुली सुट्टी काढून ते तिकडे येतील. नक्की नक्की ते तो वेळ काढून तो खास करून फार्म हाऊसवर येतील आणि Yes, आम्हाला yes. नक्कीच आवडेल तिकडे फिरायला, जाणून घ्यायला त्यांचा स्वभाव स्पेशली. तू मला सांग, वेन एव्हर यू वॉन्ट टू गो, वी विल जस्ट गो, विल जस्ट लिव्ह. डेफिनेटली. बरं, ओके ना, लेट्स ईट अँड सी कसं झालेलं आहे. थोडं पूजाने आधीच हे टेस्ट केलेलं आहे. टेस्ट केलेलं आहेस तू. येस, मी ह्याची गॅरंटी घेऊ शकते. इवन दिस वन ऑल्सो व्हेरी नाईस. हे कूल खरंच छान आहे. इवन आय लाईक इट. आय लाईक द आफ्टर टेस्ट नंतर ना, इवन आय लव्हड इट. कारण की पुदिन्याचा खूप छान हे झालेत, मिश्रण झाले त्याचं. आय थिंक यू लाईक दिस ऑल्सो. बरं, तुझ्या हातची कोणती डिश सगळ्यात जास्त आवडते? मी तुला खरं सांगू का, मला बटाट्याच्या चकत्या खूप चांगल्या बनवता येतात. ते चकत्या तुला येतात बनवता? हो, दॅट्स द ओनली डिश जी मला बनवता येते. आणि खूप जास्त जर भूक लागली असेल आनंदला आणि सपोज मनीषा नाही आल्या तर ती काय हार्डली 10-15 मिनिटात ती तयार होते डिश. त्याच्यामुळे ते माझं गोटू आहे. ते बनवते ते. तो नॉर्मली पण भजीसारखं पण खाऊ शकतो किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकतो. हे चांगले आवडलं तुला? हे पण छान आहे बिकॉज तो सगळ्या गोष्टीचा फ्लेवर छानच आहे. शी टर्न्ड आउट टू बी नाईस. पूजेला डाऊट होता माझ्यावर खूप जास्त, पण तो पूर्ण बदलला आहे. आणि याच्यामध्ये ना क्रंची टेस्ट पण आलेली, क्रंची कम स्वीट, गोड स्वीट सगळीच टेस्ट आली आणि पुदिन्याचा स्मेल हे पण येतो, फ्रेग्रन्स पण छान. सो वी कॅन ॲड मोर चीज इफ यू वॉन्ट टू, मोर फेटा चीज इफ यू वॉन्ट टू. बरं, तू एवढ्या मालिका केल्या, सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स? सो वन ऑफ द रिसेंट म्हणत नाही मी, वन ऑफ द रिसेंट सिरियल होती ती माझी, की जवळजवळ मी 6 महिने केले असेल, 5-6 महिने तर मी फॉर शुअर केली असेल ती मालिका. त्या मालिकेमध्ये आम्हाला सेटवर पाणीही द्यायचे नाहीत, म्हणजे नळातलं पाणी असायचं
आणि त्याच बाटल्या त्या नळाच्या पाण्याने भरून ठेवायचे. मी घरी घरातून जवळजवळ 5-6 लिटर घेऊन जायचे पाणी सेटवर फक्त प्यायला. म्हणजे डबा बिबा तर ठीक आहे, तुम्ही डबे आणता हेल्थ रिझनसाठी म्हणा किंवा वॉट एव्हर. जेवण तर इतकं घाण होतं की मी एक दिवशी सेटवर जेव्हा खाल्लं, दुसऱ्या दिवशी मला रडू यायचं त्या लोकांसाठी जे बॉय टेक्निशियन्स आहेत तिकडे. त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे खाण्याशिवाय. व्हेरी बॅड फूड, व्हेरी बॅड. मी सांगू, इमॅजिन पाणी नाही आहे सेटवर आणि तुम्हाला घरातून पाणी आणावं लागतंय. आणि पाणी जरी असेल तरी ते नळातनं सेटवरच्याच BMC नळातून पाणी भरलेलं पाणी. म्हणजे ते BMC तरी खूप चांगलं पाणी देतं, आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. पण ते असंच कुठल्या नळातून पण भरलेलं. ह्या सगळ्या गोष्टी टोटली ॲग्री आहेत. पण आताही असे भरपूर भाग आहेत मुंबईत काय, महाराष्ट्रात काय, किंवा अशी भरपूर लोक आहेत जे लिटरली नळाचं पाणी, साधं पाणी तेही लोकांना मिळत नाही. महाराष्ट्रातही आपल्या नाही, हे बघ, नळातलं पाणी भरून दिलेला हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही स्वच्छ तरी पाणी द्या. आज तुमच्यासाठी आम्ही काम करतोय, बरोबर. आता तू जे उदाहरण दिलं त्या लोकांची परिस्थिती तेवढी वाईट आहे. आणि डेफिनेटली त्यासाठी आपण आवाज उठू शकतो, आपण गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करू शकतो. पण इकडे आज सगळ्या फॅसिलिटी असून सुद्धा तुम्ही मुद्दाम करताय. सो दॅट्स व्हेरी बॅड. दॅट इज व्हेरी बॅड. आज मी तुमच्याकडे एम्प्लॉई म्हणून मी काम करते, तर मी जर तुमची आज एम्प्लॉई आहे फॅसिलिटीज तुम्ही द्यायला तर पाहिजे. पाणी बेसिक फॅसिलिटी आहे. आणि मी तरी तुला आता BMC असं चुकून बोलता बोलता बोलून गेले. आम्हाला तेही माहित नव्हतं की कुठल्या नळातून पाणी भरून आणलेलं आहे. आणि आम्ही आर्टिस्ट आहेत, ठीक आहे, आम्ही कार घेऊन येतो, आम्ही घरातून बाटल्या घेऊन जाऊ शकतो. पण तिकडे जे लोक काम करतात त्यांचं हेल्थ वाईज काहीतरी तरी तुम्ही हे करा ना. तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही आमच्याकडे काम करता तर तुम्ही आमची नोकरं आहात, असं तुम्ही नाही म्हणू शकत. जेवढे ते पण ते सगळे वाईट अनुभव जे आलेत, म्हणजे असा कुठला म्हणजे आता तू ह्या मालिकेबद्दल सांगितलंय का की तिकडचं असं वाईट, अशी कुठली फिल्मबद्दलही तू सांगितलंस की कट्टू उलट्या फिल्म, म्हणजे जेवढ्या केल्या त्याच्या कट्टू उलट्या फिल्म तुझ्या रिलीज झाल्या, बाकीच्या फिल्म रिलीज झाल्याच नाही. असे बरेचसे अनुभव मीही ऐकलेत की आता जस्ट रिसंटलीच एक इंटरव्ह्यू केला तेव्हा ते म्हणाले की जी बॉडी मी आज बनवली अभिनेत्याने, जी आज फिटनेस मी बनवला, त्या फिटनेसचा गर्व आहे मला. पण ज्या प्रोजेक्टसाठी ती बॉडी बनवली, तो फिटनेस मी केला, ती फिल्मच रिलीज झाली नाही. सो ते बोलतात तो पार्ट ठीक आहे, पण मी माझं त्या फिटनेसकडे मी कंटिन्यू ठेवलं होतं फिटनेस. तो सो सॅड. पण ही गोष्ट आहे. पण एखादी गोष्ट एवढी काहीतरी चांगली होऊन जाते की चल तुमचा फिटनेस त्या बाबतीत झाला. एक्झॅक्टली. पण एक गोष्ट वाईट आहे की तो सिनेमा आलाच नाही. सो असे खूप अनुभव कलाकारांच्या पदरात पडतात नेहमी. खूप खूप खूप. आपल्याला जेवढी लॅविश लाईफ दिसते त्यामागे खूप पहिली गोष्ट, मराठी अभिनेता किंवा अभिनेत्री लॅविश आयुष्य ह्यांचं नसतं ऑन द फर्स्ट प्लेस. खूप कष्टाचं आयुष्य असतं यासाठी, कारण का मी ऑन सेटचं सांगते यासाठी, कारण का मराठी हे तुमच्या अभिनयावर तुम्हाला जज करतात आणि तुमच्या लुक्सवर नाही. हे तू अग्री करतेस? ही मराठी इंडस्ट्री आहे. खूप रेअरली तुम्हाला बघायला मिळतं, जे आत्ता व्हायला लागले, विच आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल अँड प्राऊड ऑफ, की आता कुठेतरी ग्लॅमर यायला लागलेलं आहे. आता कुठेतरी जे मेल ॲक्टर्स आणि फिमेल ॲक्टर्स आहेत त्यांना पण असं म्हणजे एक ग्लॅमरचा सिरियसनेस आलेला आहे. या सगळ्यामध्ये कन्स्ट्रेन येतं पैशांचं. जर तुमचं बजेटच चांगलं नसेल, तुम्ही काय त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला काय पैसे देणार आणि ती काय ग्लॅमर करणार? आता कुठेतरी नवीन ट्रेंड आलाय, तो म्हणजे जसं की नवीन नवीन चेहरे आणणं या क्षेत्रात. सो त्याबद्दल तू किती हॅपी आहेस किंवा किती अपॉर्च्युनिटीज जर सगळ्यांना मिळते देन वाय नॉट. पण असे काही कलाकार आहेत की जे लिटरली दे आर वेटिंग, पण तुम्ही लोक नवीन नवीन चेहरे लॉन्च करताय. कारण का ते परवडतंय ना त्यांना. नवीन चेहरे लॉन्च करणं म्हणजे बजेट कमी करणं.
जर तुम्ही आज कुठल्या सिनियरला घेताय किंवा जो अनुभवी ॲक्टर आहे त्याला घेताय तर तुमचं बजेट वाढणार ना ऑफकोर्स. आणि लोकांना एवढं डेस्पिरेटली ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस व्हायचं असतं की काय काय तर खिशातून काढून ॲक्टर आणि शेती ॲक्ट्रेसेस वगैरे बनतात, शेती विकून करतात. प्रोड्युसर वगैरे करतात या एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आय थिंक बघ इट्स अ गुड वे, कारण इट्स अ गुड थिंग. कारण का हे नवीन नवीन टॅलेंट प्रमोट करते आणि जे अनुभवी कलाकार आहेत त्यांनी एकतर बजेट कमी करावं स्वतःचं किंवा किंवा काय सिट होम. काहीच नाही बोलू शकत. काहीच सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाला आपलं पॉकेट हे भरून ठेवायचं आहे. डेफिनेटली. मग रुचिता, माझी अशी खूप इच्छा आहे की आता तूच प्रोडक्शन हाऊस एक छानसं ओपन करावं. टचवूड मला ती एक जसं मी तुला सांगितलं एक चांगली टीम मला मिळाली जिकडे सगळ्या गोष्टी क्लिक होतील डेफिनेटली. आणि पिक्चर तर मी या जन्मात करणार, प्रोड्यूस पिक्चर नाही पण सिरियल्स आहे, OTT प्लॅटफॉर्म आहे, वी हॅव मेनी ऑप्शन्स. आता तर खूप जे ओरिजिनल्स मी सांगितलं जे ओरिजिनल्स आहेत सो यू हॅव मेनी ऑप्शन्स, सो यू कॅन. आणि माझ्या मते मराठी क्षेत्रातला थोडंफार छान अजून ग्लॅमरस आणि अजून छान करू शकतेस तू. डेफिनेटली दॅट्स सो स्वीट ऑफ यू, थँक्यू सो मच. बरं, किचनमध्ये तर तू अजिबात जाऊ नकोस असं मी सल्ला देईन. पण एनिवेज ही डिश मला आवडली आहे, नॉट बॅड ही डिश. सो किचनमध्ये मी फक्त नको जाऊस, तू फक्त प्रोडक्शन कर, हँडल कर. बाकी तू काही नाही केलंस तरी चालणार आहे आम्हाला. वी आर हॅपी. मी म्हणणार की फक्त पूजा आल्यावर जाईल किचनमध्ये. सो थँक्यू सो मच, मजा आली तुझ्याशी गप्पा मारून थँक्यू. आफ्टर लॉंग टाईम. आफ्टर लॉंग टाईम. आणि हा जो काय माझा प्रयत्न आहे इट टर्न आउट टू बी रिअली नाईस. हां, ॲक्च्युली खूप छान झालेलं आहे. मी जस्ट मस्ती करत होती. जे पण काही देऊन बनवलंच पण छान बनवलं, पण मला नेक्स्ट टाइम ठेचा आणि भाकरी पाहिजे. नक्की ते आपण पर्सनली प्रायव्हेटली करू. येस, नक्की. आणि इवन वी कॅन डू द फार्म हाऊस ओव्हर. येस, आपण फार्म हाऊस प्लॅन करू एकदा. तिथे आपण ठेचा आणि भाकरी खाऊ शकतो. हा, तिथे मला करायची गरज नाहीये ना. हां, तुला करायची गरज नाही, तू नाही केलंस तरी चालेल. मग तू उद्या चल, मला प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सो मच. थँक्यू.